हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये झटपट तयार होणारी अंडा बिर्याणी पाहणार आहोत। तेही कुकरमध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत झटपट, काहीही तामझाम न करता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी 7 अंडी उकळून घेतलेली होती। आता त्यावरील सर्व साल काढून घेतलं। आता सर्व अंडी जी आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने चिरा मारणार आहोत चाकूच्या सहाय्याने, म्हणजे अंदरपर्यंत छान मसाला जाईल आणि अंडी खूप टेस्टी होतील। तर सर्व अंड्यांना मी अशा पद्धतीने चिरा मारून घेतलेले आहेत। आता यामध्ये काही मसाले घालूया। त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे जवळपास चिमूटभर मीठ घालायचं आणि व्यवस्थित सर्व कोट करून घ्यायचं आहे मसाला याला। सर्व अंड्यांना तिखट, मीठ, हळद लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असं मिक्स झालं। याला आपण साईडला ठेवूया। तोपर्यंत इथे कांदे सुद्धा मी कट करून घेतलेले होते। 3 कांदे घेतले मोठ्या आकाराचे, त्यांना अशा पद्धतीने कट करून घेतलं। आता मी इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे। कोणताही घरगुती तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता किंवा बासमती राईस घेऊ शकता। तर मी इथे 1 ग्लास तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि 15 ते 20 मिनिटांसाठी याला असंच पाण्यामध्ये ठेवते भिजण्यासाठी। खूप छान मौसूद बिर्याणी होते त्याकरिता। मी ही बिर्याणी कुकरमध्ये तयार करणार आहे। तर त्यासाठी 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घातलं। यामध्ये सर्व कांदा फ्राय करून घ्यायचे। आपण जो कांदा कट करून घेतलेला होता त्याला हाय फ्लेमवरती मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मीडियम करू नका, नाहीतर कांदा मऊ होईल। तर पाहू शकता कांद्याला थोडं कलर यायला लागलेला आहे आणि छान असं गोल्डन कलर येईपर्यंत हाय फ्लेमवरती कुरकुरीत असा परतून घ्यायचा आहे कांदा। तर पाहू शकता खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे। सोबतच कांदा कुरकुरीत झालेला आहे। याला एका पॅनमध्ये किंवा प्लेटमध्ये मी काढून घेते एका साईडला। तर अशाच पद्धतीने सर्व कांदा मी इथे काढून घेतलेला आहे। आता याच तेलावरती मी सर्व अंडी सुद्धा छान अशी फ्राय करून घेणार आहे। गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची, म्हणजे छान बाहेरून कलर येईल। जर तुम्ही अंडी नाही फ्राय केली तरीही चालेल, परंतु अंडी फ्राय केल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीमध्ये अंड्यांना। बिर्याणी बनवायची म्हटले की खूप तामझाम करावं लागत असते असं सर्वांना वाटते, परंतु असं काहीही नाही। जर या पद्धतीने तुम्ही बिर्याणी तयार कराल तर झटपट तयार होईल आणि तेवढीच टेस्टीसुद्धा होईल। नक्की तयार करून बघा या पद्धतीने, खूप आवडेल घरच्यांना आणि तुम्हाला सुद्धा। तर पाहू शकता छान अशी अंडी सर्व फ्राय झालेली आहे। छान असा गोल्डन कलर आलेला आहे सर्व अंड्यांना। आता एका साईडला काढून घेते मी। आता याच तेलावरती एक मीडियम आकाराचा बारीक कट केलेला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सोबतच इथे काही खडे मसाले वापरूयात। त्यामध्ये मी इथे एक तमालपत्र घेतलेला आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, मिरे, लवंग, इलायची घेतलेली आहे। सोबतच 1 चमचा भरून जिरा घेतला। तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते इथे तुम्ही वापरू शकता। यांना तेलावरती छान असं फ्राय करून घ्यायचं। सोबतच इथे 1 चमचा भरून आले, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। तिला सुद्धा कच्चपणा दूर होईपर्यंत शिजू द्यायचं आहे, परतून घ्यायचं तेलावरती। छान मसाले आपले शिजले गेलेले आहेत पाहू शकता। यामध्ये काही सुखे मसाले ॲड करूयात। तर त्यामध्ये मी इथे घेते अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो रेसिपीला। अर्धा चमचा धने पावडर घातलं। आता इथे अर्धा चमचा जिरे पावडर घालायचं आहे। सोबतच थोडासा गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा भरून शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे। खरी टेस्ट आपली याचमुळे येणार आहे बिर्याणीला। 1 चमचा भरून घालायचा आहे छान असा बिर्याणी मसाला, कोणत्याही कंपनीचा तुम्ही ते वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे कलरसाठी आणि सोबतच लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी किंवा जास्त करू शकता। मी इथे 1.5 चमचा भरून लाल तिखट वापरलेला आहे। आता व्यवस्थित मसाले एकजीव करून घ्यायचं। सर्व मसाले छान असं तेलावरती परतून घ्यायचं। सोबतच मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, त्याला उभा कट करून घेतलं, तो सुद्धा इथे वापरायचा आणि तेलामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे। तेलामध्ये सर्व मसाले छान असे शिजले गेलेले आहेत। आता काय करायचं की गॅसची फ्लेम बंद करायची
आणि 3 चमचे इथे दही छान फेटून घेतलेला होता तो वापरायचं आणि व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये दही। आता यावरती थोडासा कोथिंबीर घालायचा आणि आपण फ्राय करून घेतलेला कांदा होता तो यावरती अर्धा कांदा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि आता गॅसची फ्लेम ऑन करायचं आणि मीडियम आचेवर छान असा मसाला एकदा परतून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। तर पाहू शकता मसाल्याला छान असा तेल सुटलेला आहे, मसाला छान शिजला गेलेला आहे। आता इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे। मीठ आपण इथे अजिबात वापरलेला नव्हता। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण जी फ्राय करून घेतलेली होती अंडी ती यावरती सोडायची। सोबतच स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहे यावरती। संपूर्ण इथे तांदूळ घातल्यानंतर उरलेली जी अंडी आहे ती यावरती सोडायची आहे। सोबतच वरून आपण जो फ्राय केलेला कांदा होता तो यावरती घालायचा आहे आणि भरपूर असा कोथिंबीर घालायचा। थोडा कांदा मी गार्निशिंगसाठी ठेवते। आता यामध्ये पाणी वापरायचं आहे। आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेलं होतं तर इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे मी इथे। तर पाहू शकता अशा पद्धतीने 1 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी एकदम परफेक्ट आहे। यावरती 1 चमचा भरून तूप सोडायचं, खूप छान फ्लेवर येतो। आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या येऊ द्यायची आहे आणि कुकरला स्वतःहून थंड होऊ द्यायचं आहे। तर पाहू शकता 2 शिट्ट्या आल्यानंतर स्वतःहून थंड झालेला आहे। थंड झाल्यानंतर पाहू शकता खूप छान मोकळीसूत बिर्याणी, भात एकदम मोकळासर झालेला आहे। कोणतीही पूर्वतयारी न करता घरगुती तांदळांपासून मस्त अशी शाही पद्धतीने तयार झालेली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने तयार करून बघा, खूप आवडेल। आता आपण गरमागरम बिर्याणी सर्व करूयात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने तयार करून बघा, खूप आवडेल। झटपट बिर्याणी तयार होत असते। वरच्या साईडने थोडासा कांदा आपण उरवून ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि दह्यासोबत खूप छान पद्धतीने वाटते ही बिर्याणी। नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।